मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या यूट्यूबच्या 365च्या डेली ब्लॉगिंग चॅलेंजमध्ये. आणि गावाला आलतो. आज आपली यात्रा आहे, हनुमान जयंती आज. तुम्हाला सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. बलवंत व्हा, यशवंत व्हा आणि आयुष्यात खूप पुढे जा. आणि तुम्ही वातावरण बघू शकता इकडे माझ्या मागं आणि समोर सूर्योदय. अरे वा 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 वा, कसं आहे. हे घराचं काम चालू आहे. खाली रेंज नव्हती म्हणून वरती आलतो, नाही का. व्हिडिओ अपलोड करायचा होता त्याच्यामुळे वरती आलो. आता आंघोळ बिंघोळ करून जाऊ, दर्शन वगैरे घेऊ. नारळ बिरळ फोडायचा, नाही का, सगळीकडे सगळ्या देवांना. परत भैरवनाथाची मेन यात्रा आहे गावात, तिकडे जायचं आहे संध्याकाळी. आज नाही, उद्या पुजते आहे. आज फक्त यात्रा आहे आणि गाडं पण आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. कसं आहे, एकदम फ्रेश भारी वातावरण. सुख म्हणजे काय. आणि बघू शकता पुढे आंबे लागले ते बघा, हे सगळे आंबे झाड आहे पुढं. चला आता आंघोळ बिंघोळ करून भेटू डायरेक्ट. चुलीव पाणी तापच काम करता आली. चुलीव का पाणी तापितोय? हां, चुलीव का पाणी तापितोय? चुलीव का पाणी तापितोय? पण चुलीवर पाणी तापितो, गॅस मिळत नाही, चहा मिळत नाही. काप तोंड बाजन. भाल्या कुठं, चला पाणी घेऊन. नाही, तुला घेणारच आता. म्याव. मी अजून आंघोळ केलं नाही, पण कारण बाबांना आंघोळ वगैरे घालायची होती. बाबा हाय करा. बाबा मागं सरून बसा, पडसाल. हाय करा, इकडे बघा. हाय करा, हाय करा ना. फुल्ली फ्रेश बाबा. हँडशेक, हात पकडा माझा, हात पकडा. काय? हा, गुड गुड. सोडा आता. हा, मित्रांनो, नाश्ता पाणी झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय नारळ घेऊन, नारळ फोडायला देवाला. आज हनुमान जयंती आहे. हनुमानाला पहिला नारळ फोडायचा आहे, नंतर वेताळ महाराज आहे त्यांना फोडायचं आहे, नंतर मग जायचंय भैरवनाथाला. ठीक आहे, चला जाऊया आता. बघू शकता तुम्ही मारुतीराय आहे. आणि इथं आमचं पहिलं दुकान होतं, ते बघू शकता. हे मागचं शटर लावलेलं आहे. ते इथं पहिलं किराणाचं दुकान होतं आमचं, आता बंद केले कारण इथं गावात कोण माणसंच नाही राहिली या वस्तीवर, त्याच्यामुळं. चला आता डायरेक्ट वेताळ. आमच्या घरी जायचा रोड आहे, एवढा खराब झालेला आहे ना, याच्याकडे कोणाच्या सरपंचाचं लक्ष आहे ना कोणाचं लक्ष आहे. आणि 1 किलोमीटरचाच रोड राहिला बरं का. मागं पण डांबरी, पुढं पण डांबरी. काय काय नेमकी म्हणत आहे काय माहिती भाऊ, कधी होतोय. लहानपणापासून असंच रोड आहे अजून सुद्धा. काय गावाची परिस्थिती काय कराय, काय बोलावं त्याच्या. आलोय आता आमच्या वेताळबुवा महाराजाच्या मंदिरात. हे बघू शकता, वेताळबुवा महाराजाचं मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची पण मूर्ती ठेवलेली. आणि असं इकडं सगळं डायरेक्ट डोंगर राहणे मागं. मित्रांनो, फायनली आता आलोय भैरवनाथाच्या आशीर्वाद आपल्या दर्शनाला. मित्रांनो, आमचा भैरोबा आहे ना रानात एक आहे आणि ना गावात एक आहे. तर रानातल्या रानाच्या भैरोबाला चाललोय आता. आणि तुम्हाला आवाज येत असेल, आता पाय पाय चाललोय कारण लय गर्दी. गाडी पर माग लावली तिकडं लांब. तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो. मित्रांनो, दर्शन वगैरे झाले आणि आता आवाज येतो का माहित नाही कारण लय ढोलकी ते हे वाजवतात तिथे. तरी आता चाललोय, आता गावातल्या भैरोबाला जायचंय, त्याचं दर्शन घ्यायचंय, मग जाऊ गाड्या भेटू बघायला. घरी मामा ते पण आल्यात.
मित्रांनो आता आहे ना गावातल्या ते रानातल्या भैरोबाचं आहे ना तर पप्पा ते पुढे गेलेत आणि नंतर गाड बघायला जाऊ. घरी मामा पण आले ते तर गाड्या जरा रहित करावं वाटते आणि मामाची गाठ घेणं गरजेचे आहे. तर चला जाऊया. दर्शन घे. इथं धाबे वगैरे पडतात, धाबे होतात. तर आता चला दर्शन होतो आतमध्ये. इकडे जरा चांगला बांधकाम झाले. हे बघू शकता किती थंड हवा आहे आणि इकडं किती प्रसन्न वातावरण आहे. वडाचं झाड एवढं मोठं. चला दर्शन घेऊ महादेवाचं. बाहेर आहे ना आता पावसाला सुरुवात झाली. 1 तासापूर्वी आपल्या मैत्रिणीला कॉल केला, पुण्यात पाऊस चालू होता आणि तिचा कॉल आला पण कॉल काही उचलला नाही कारण इकडे पाऊस झाला. घरचे कॉलवर बोलून देत नाही. तर आता बसलोय मस्त चिल घरात बाबाजवळ बसलोय. मी काय बाबा इकडं आणि इकडं पाऊस चालू आहे. वारा वादळासह पाऊस चालू आहे. जेवण पण नाही झालं ह्याच्या वरची आपलं असंच चटर खातोय. तर चला पावसात मजा घेऊ जरा. इथं कचरा बघू शकता पण अचानक लावलेल्या पावसाने अचानक पाऊस आला त्याच्यामुळे तुम्ही वातावरण बघू शकता डायरेक्ट नाही का. अरे इतकं भारी असं वाटतंय ना. मस्त मातीचा वास सुटलाय आता. मम्मीन ते म्हणत होते पावसात भिजू नको पण म्हणलं नाही मला भिजावंच लागणार. आणि इकडे आंब्याला कैऱ्या बिऱ्या बघू शकता तुम्ही किती लागल्या ते बघा. या साईडने दाखवत होता आपण हे बघू शकता. अर कसं आहे. चला आता जाऊ आतमध्ये नाही शिवाय खावं लागते. पप्पा कुठे करते. आजी थंडी वाजते काय हा लगेच आत्याला दाखवून सुधरा ना. बाल्या व्हिडिओ देतोय तू. बाल्या लगेच आदिदासचा शर्ट दाखवते. कुठल्या ओ शेटच्या कंपनीतून घेतलंय ना ओ शेट. अरे सोड. पिवळा पांढरा झालाय आणि आमची तर प्रथा असते बैलगाडी चालायची पप्पा. बैलगाडा पळवायचा पण आता बैलगाडा खाली गेलाय. आता आम्ही चाललोय मागून. चला आपल्या तोंड उडं बरं माग हा माग उडा तिकडे जरा मी एकदम पडलंय. तर मित्रांनो आता संध्याकाळ झाली आणि यात्रा वगैरे झालेली आपली. हनुमान जयंती पण होती आणि भैरवनाथाची यात्रा पण झाली. आणि आज काय कुठं मटण चिकन वगैरे काय केलं नाही कारण गुरुवार आहे आणि हनुमान जयंती पण आहे. त्याच्यामुळे आता सगळी मटणं बिटणं ते भैरवनाथाला जे पाडतात ते उद्या उद्या करणार वाटते. पण आपण काय यावर्षी काय करणार नाही कारण बाबांची तब्येत चांगली नव्हती आणि आता इम्प्रूव्हमेंट आहे चांगली पण नाही इच्छा कोणाला त्यामुळे नाही करणार. हा तर आज काय बुंदी वगैरे होती आणि चांगला गेला दिवस. मस्त दर्शन झालं. घरचे सगळे भेटले, नातेवाईक भेटले, यात्रा करायला भेटली नाही का. देवाचे दर्शन झाले सगळ्या देवांचे. तर आता असं वातावरण आहे. आणि पुण्याला काय झालंय काय माहिती 1च तास पाऊस पडलाय आणि सगळ्या ड्रेनेज लाईन अख्ख्या हे झाल्यात म्हणजे चॉकअप झाल्यात आणि सगळ्या रस्त्यावर पाणी साचते. अवघड आहे पुण्याचं लय. तर चला आता मी जेवण वगैरे बनवणार आहे. जेवण वगैरे करू मग देऊ कळटी म्हणजे झोपू.